बाळांनो, पीसीबीच्या अटेम्प्ट 1च्या निकालानंतर आता काल रात्री पीसीबीचा अटेम्प्ट 2चा सुद्धा निकाल लागला आणि आता प्रत्येक विद्यार्थी आणि पालक फक्त एका गोष्टीची वाट बघताय, तुमच्या पीसीएमच्या अटेम्प्ट 2च्या निकालाची. ठीक आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांना खूप काही होप्स आहेत, खूप काही आशा आहेत, कारण अटेम्प्ट 1च्या निकालामध्ये खूप काही चांगला स्कोर झालेला नाहीये. ठीक आहे, म्हणून अटेम्प्ट 2ला खूप विद्यार्थी आणि पालकांच्या खूप अपेक्षा आहेत की आपला स्कोर वाढेल, जेणेकरून आपल्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल. ठीक आहे, पण आता अटेम्प्ट 2च्या निकालामध्ये सुद्धा अटेम्प्ट 1 सारखाच गोळ होऊ शकतो का बाळांनो, किंवा अटेम्प्ट 2चा निकाल कधीपर्यंत लागू शकतो याविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. ठीक आहे, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात, एमएसटी सीटी ऍडमिशन रिलेटेड सगळे व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत, म्हणून या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सीटी सेल कडून काही अपडेट आली व्हॉट्सअप ग्रुपला लवकर येते बाळांनो. ठीक आहे, जी पण नोटीस येते सीटी सेल कडून लवकरात लवकर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्या, फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो थोडक्यात सांगतो, पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील बाळांनो, तरी एक महाराष्ट्रातलं टॉप कॉलेज पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय बाळांनो. का रे बाळांनो, फक्त योग्य पर्सनल काउन्सिलिंग करून योग्य पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवली, काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली. तुम्हाला कोणत्या सिटीमध्ये जायचं, कोणत्या ब्रांच मध्ये जायचं, कोणत्या कॅटेगरीचे तुम्ही आहात, कोणती पर्सेंटाईल तुमची, या सगळ्या रिक्वायरमेंट काउन्सिलरने समजून घेतल्या. त्यानुसार तुमची पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवली, पर्सनलाइज ऑप्शन फॉर्म बनवला, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण एक चांगलं कॉलेज मिळण्याची संधी वाढून जाते. आणि त्या विद्यार्थ्यांसोबत तेच झालं बाळांनो. ठीक आहे, आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे बाळांनो, तुम्हाला काहीच माहित नाही की आता पुढे कॅप राऊंड मध्ये काय होणार आहे, स्पॉट राऊंड मध्ये काय होणार आहे, आयएलएस मध्ये काय होणार आहे, कॉलेज कसं मिळणार आहे, कॉलेज बुक कसं करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, तुम्हाला काहीच माहित नाही. त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग आहे बाळांनो, जेणेकरून तुमचा हात पकडून तुम्हाला एक बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचू आपण. ठीक आहे, डेफिनेटली एनरोल करा. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केला जाईल बाळांनो. आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही तोपर्यंत ते तुमच्या सोबत असतील. एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा, प्रत्येक गोष्ट त्यांना तुम्ही विचारू शकता. तेच पर्सनल काउन्सिलर तुमची कॉलेज लिस्ट सुद्धा बनवतील बाळांनो. तुमची सगळी रिक्वायरमेंट वगैरे जाणून घेतली, कुठं पाहिजे, काय पाहिजे, कसं पाहिजे कॉलेज, त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनेल. तुम्हाला फक्त कॉलेज लिस्टला सबमिट करायचंय. ठीक आहे, जेणेकरून कमी पर्सेंटाईलला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं चूक नका करू. इथं एक चूक तुम्हाला नेक्स्ट 4 वर्ष नाही बाळांनो, पुढचे 20-25 वर्ष तुम्हाला भोगावं लागू शकतं. ठीक आहे, तुम्हाला रिग्रेट होईल की मी काय या कॉलेजमध्ये आलो. तो रिग्रेट नको व्हायला, म्हणून लगेच एनरोल करा. काही अडचण असेल मला व्हॉट्सअपला नक्कीच विचारा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आणि कॉमेंटमध्ये सुद्धा मी पिन केलेली आहे बाळांनो. आता निकालामध्ये जी गडबड झाली आहे बाळांनो अटेम्प्ट 1च्या निकालामध्ये, ती अटेम्प्ट 2च्या निकालामध्ये पण होऊ शकतो, की 100% होऊ शकते बाळांनो. पहिली गोष्ट तुम्हाला समजून घ्यावं लागेल की गडबड का होते आणि गडबड कशामुळे झालेली. फॉर एक्झाम्पल बाळांनो 2 शिफ्ट आहेत, एक 11 एप्रिलची शिफ्ट 1 आहे आणि एक 11 एप्रिलची शिफ्ट 2 आहे. ठीक आहे, 11 एप्रिलच्या शिफ्ट 1 मध्ये हायेस्ट मार्क कितीचा स्कोर निघाला, फॉर एक्झाम्पल 190चा निघाला 200 पैकी, है ना. मग 190 वाल्याला 100% असतील, कारण तो शिफ्टचा टॉपर आहे. दुसऱ्या शिफ्ट मध्ये 11 एप्रिलच्या शिफ्ट 2 मध्ये समजा पूर्ण शिफ्ट मध्ये टॉपर निघाला 80 मार्काचा, पूर्ण शिफ्ट मध्ये हायपोथेटिकल सिच्युएशन आहे, 80 मार्काचा टॉपर निघाला. हा 80 मार्काला किती पर्सेंटाईल भेटतील, 100%. आणि त्याच जागेवर 11 एप्रिलचा शिफ्ट 1 मध्ये समजा लोवेस्ट 60 मार्काचा निघाला, तर 60 मार्कावाल्यांना किती पर्सेंटाईल असतील, 0. तर इथं 80 मार्कावाल्याला 100% आहे, तर 60 मार्कावाल्याला 0% आहे. हे का होतंय बाळांनो, नॉर्मलायझेशन प्रोसेसमुळे. हे जेवढं मी तुम्हाला सांगितलं ना, यालाच नॉर्मलायझेशन प्रोसेस म्हणतात, है ना. शिफ्ट वाईज जो टॉपर असेल त्याला 100%, शिफ्ट वाईज जो लोअर असेल, जसा जसा लोअर असेल त्याचे 0% पर्यंत तो पोहोचेल. मग आता तुमच्या शिफ्ट वरती डिपेंड करताय की जर तुमच्या शिफ्टमध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि तुमचा स्कोर 40 आला आणि 40 हा सगळ्यात शेवटचा स्कोर आहे, 40च्या खाली कोणीच नाहीये, तर तुम्ही 0% असतील तुमचं. गोष्ट समजते. समजा तुमच्या शिफ्टमध्ये 100 विद्यार्थी आहेत आणि समजा 50 मार्काचा हायस्ट निघाला, 50 मार्कावाल्याला किती, 100% भेटतील. गोष्ट समजते. नॉर्मलायझेशन समजलं की अटेम्प्ट 2 मध्ये पण होईल का, 100% होईल बाळांनो. ठीक आहे, आता निकाल केव्हा लागेल, पीसीएमचा अटेम्प्ट 2चा निकाल केव्हा लागणार आहे. ठीक आहे, बघा आता पीसीबीचा जेव्हा निकाल लागला होता बाळांनो अटेम्प्ट 1चा, त्यानंतर सीईटी सेलने प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं होतं की पीसीबीचा अटेम्प्ट 2चा निकाल तुमचा 10 दिवसाच्या आत लागून जाईल. पीसीबीचा अटेम्प्ट 1चा निकाल लागला होता 8 जूनला आणि तुमचा अटेम्प्ट 2चा निकाल लागला बाळांनो तुमचा 17 जूनला. ठीक आहे, म्हणजे कन्सिडर का 9 दिवसात लागून गेला निकाल. ठीक आहे, आता पीसीएमचा सुद्धा निकाल बाळांनो तुमचा अटेम्प्ट 1चा निकाल 15 जूनला लागलेला आहे. ठीक आहे, तुम्ही 9 ते 10 दिवस कन्सिडर करा. 23 ते 25 तारखेच्या दरम्यान तुमचा अटेम्प्ट 2चा निकाल लागेल बाळांनो 100%. आता अटेम्प्ट 1चा निकाल आणि अटेम्प्ट 2च्या निकालामध्ये जो पण तुमचा बेस्ट स्कोर असेल तो तुमचा पुढे कन्सिडर होईल बाळांनो ऍडमिशन प्रोसेससाठी. ठीक आहे, तर हे होतं बाळांनो तुमचं अटेम्प्ट
अटेम्प्ट 2 च्या निकालामध्ये सेम गोष्ट होणार आहे का तुमची? डेफिनेटली होणार आहे. आणि अटेम्प्ट 2 चा निकाल केव्हा लागणार आहे? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. जरी कमी स्कोर असेल बाळांनो तरी एक टॉप कॉलेज पॉसिबल आहे, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. ठीक आहे, व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली, व्यवस्थित ऍडमिशन प्रोसेसला समजलं तर कमी मार्क्सला पण एक टॉप कॉलेज पॉसिबल असतं बाळांनो, या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, डेफिनेटली तुम्ही एनरोल करा पर्सनल काउन्सिलिंग मध्ये. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे, कॉमेंट सेक्शन मध्ये पण पिन केलेली आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.